कूलरचा शॉक लागून आईसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय। अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक गावातली ही घटना। कूलरमध्ये पाणी टाकताना विद्युत शॉक लागल्यानं तिघांचा मृत्यू झालाय। सुमती कासदेकर, श्वेता आणि विकी अशी या मृतांची नावं। धक्कादायक असा प्रकार आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। छगन, खरं तर बघायला गेलं प्रत्येकाच्या म्हणजे अनेकांच्या घरात हा कूलर वापरला जातो, कारण अजूनही काही उन्हाचा तडाखा संपलेला नाहीये, त्यामुळे कूलर सातत्यानं खरं तर वापरला जातोय। मात्र कूलरचा शॉक लागून आता आईसह 2 चिमुकल्यांचा या मृत्यू झाला। नेमकं काय घडलं? नक्कीच रिद्धी, जर बघितलं तर सध्या पावसाळा जरी सुरू झाला असला तरी मात्र उन्हाचा तडाखा विदर्भात आताही कायम आहे आणि 40 अंशाच्या जवळपास तापमान गेलेलं आहे। त्यामुळे उन्हापासून आपलं संरक्षण करण्यासाठी कूलर किंवा एसीचा वापर केला जातो। सर्वसामान्यांच्या घरी कूलर मात्र सर्वाधिक वापरला जातो आणि हा कूलर लोखंडी असतो। यात जर का कुठला विद्युत प्रवाह जर सुरळीत न झाल्यास याला विद्युत पूर्ण शॉक लागून येत असतो आणि अशीच घटना एक अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यातील जामक बुद्रुक या गावात घडलेली आहे। सकाळच्या वेळी आई कूलरमध्ये पाणी टाकायला गेली असताना त्याला विद्युत प्रवाह सुरू होता आणि पाणी टाकायला जाताच वेळी तिला विद्युत प्रवाहाचा झटका लागला आणि ती पडताच तिच्या मुलीच्या अंगावरती पडली आणि 2 चिमुकल्यांना देखील या विद्युत प्रवाहाचा झटका बसलेला आहे आणि या तिघांचा देखील मृत्यू झालेला आहे। त्यामुळे समाजमन या घटनेमुळे सुन्न झालेला आहे। खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घरी ज्या पद्धतीनं कूलर लावला जातो, तर कूलरमध्ये पाणी टाकायचं असताना किंवा कूलरला हात लावत असताना काळजी घेणं वेळीच फार गरजेचं झालेलं आहे, कारण या आधी देखील अशाच पद्धतीच्या घटना अनेक अमरावतीमध्ये घडलेल्या आहेत। त्यामुळे विद्युत प्रवाह चालू असताना कूलर बंद करावा आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये पाणी भरावं असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। सध्याची जी घटना आहे ती समाजमन सुन्न करणारी आहे आणि सध्या या घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरलेली आहे, दुःखमय वातावरण तयार झालेलं आहे, कारण कर्ता पुरुष फक्त या घरामध्ये शिल्लक राहिलेला आहेत आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या विजेच्या धक्का लागल्यामुळे संपूर्ण कुटुंब एका क्षणातच होत्याचं नव्हतं होऊन गेलेलं आहे। त्यामुळे वेळीच काळजी घेणं फार गरजेचं आहे रिद्धी। हो, नक्कीच खरं तर दुःखद अशी ही बातमी म्हणावी लागेल। त्यामुळे ज्यांच्याकडे कूलर आहे त्यांनी तो वापरताना काळजी घ्यावी एवढंच म्हणणं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।